किंवा गेस्ट असतील त्यांना लिंक फॉरवर्ड करा आणि या मीटिंगसाठी बसवा. कारण की आजची मीटिंग खूप खास आहे. आजचं बऱ्याच जणांचं आयुष्य बदलणारं सेशन होणार आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच जणांना त्यांची लाईफ चेंज करण्याचा जे म्हणतो ना आपण अगोदर म्हणतो किंवा जगोची म्हणतो ते भेटणार आहे. तर त्यासाठी प्रत्येकानं आपल्या जे गेस्ट असतील किंवा ज्यांना आपल्याला असं वाटतं की त्यांचं आयुष्य चेंज करायचं आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये थोडेफार काहीतरी आपल्याला बदल करायचे आहे, त्यांचं आयुष्य सुखकर करायचं आहे, अशा प्रत्येक जणांना तुम्ही हे आजची सेशन जॉईन करायला लावायचं आणि लिंक पाठवायची आहे. ठीक आहे. आपल्याकडे अजून पण 2 मिनिटं आहे. तर प्रत्येकाला तुम्ही जॉईन करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. तर आता प्रत्येकानं काय करायचं आहे, जे पण जॉईन होतील त्यांना एक डायरी आणि पेन सोबत ठेवायचं आहे. आणि जे आपले रेग्युलर असतं जे अगोदरपासून आपल्यासोबत जोडलं गेले प्रत्येकानं ऑफिस किंवा आपली एनर्जी पेन जे काय असेल ते तुम्ही प्रत्येकाने सोबत ठेवायचं आहे आणि जॉईन करायचं आहे. ठीक आहे. तर आजचं सेशनचं नाव तुम्ही जर बघितलं असेल, बऱ्याच जणांना बॅनर भेटले किंवा लिंक भेटले, तर त्यात लिहिलं होतं की वर्क फ्रॉम होम. आता ही वर्क फ्रॉम होम म्हणजे काय, ही संकल्पना कधीपासून जन्मात आली किंवा कधीपासून आपण हे नाव ऐकतोय वर्क फ्रॉम होम म्हणजे हे जवळपास माझ्या मते 2019 ते 20 पासून आपण हा शब्द ऐकतोय, आपल्या कानावर हा शब्द पडतोय. तर वर्क फ्रॉम होमचा जन्म माझ्या मते हे कोरोना काळामध्ये झालेला आहे. तर बऱ्याच वेळेस म्हणताना काही गोष्टी चांगल्यासाठी पण होतात आणि काही गोष्टी वाईटसाठी पण होतात. तर माझ्या मते जे पण आज वर्क फ्रॉम होम करताय, बऱ्याच IT कंपन्यांचा आपण बघतो किंवा बऱ्याच ठिकाणी आज वर्क फ्रॉम होम हे चालतंय. तर तसंच आपण एक जे आज आपण सेशन अटेंड करतोय हे पण त्याच बेसिसवर डिपेंड आहे की वर्क फ्रॉम होम म्हणजे घरी बसून काम करायचं. आता नेमकं घरी बसून काम कसं करायचं आणि घरी बसून काय काम करायचं, घरी बसून मला पैसा कसा येईल, जे मी करतोय किंवा मी मागच्या 2 वर्षापासून करतोय तेच हे काम आहे. आणि तेच तुम्हाला जी संधी आहे, जी मान संधी म्हणतो आपण, ग्रेट ऑपॉर्च्युनिटी, ती तुम्हाला पण आहे इथं काम करण्याची. ठीक आहे. तर सगळ्यांना विनंती आहे की आपल्या ज्यांना पण तुम्हाला जॉईन करायचं आहे त्यांना लिंक पाठवा आणि पटापट जॉईन करायला सांगा. कारण की आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी असं व्यक्तिमत्व आहे की त्यांचा शिक्षण क्षेत्रामध्ये जवळपास 15 ते 20 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. आणि नुसता एक्सपिरियन्सच नाही आहे, ते PhD धारक आहे. तर एखादा व्यक्ती आपल्याला PhD धारक व्यक्ती जर अशा संधीबद्दल, अशा मान संधीबद्दल जर मार्गदर्शन करत असेल, तर तुम्ही त्याचं महत्त्व समजून घ्या की त्याचं त्यामध्ये किती अभ्यासाने केला असेल. जर एखादी गोष्ट तो करतोय, प्राध्यापक व्यक्ती म्हणजे शिक्षक व्यक्ती जो असतो, तर तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे की कुठल्याही गोष्टीचा बारीक किंवा पॉईंट टू पॉईंट अभ्यास केल्याशिवाय त्यामध्ये म्हणजे लक्ष घालत नाही किंवा त्या विषयावर तो मार्गदर्शन करू शकत नाही. ठीक आहे. तर त्या व्यक्तीचं या विषयामध्ये खूप मोठं मार्गदर्शन त्यांनी अगोदर पण केलेलं आहे. सध्या ते स्वतः पण काम करत आहे, स्वतः प्राध्यापक पण आहे आणि इंग्रजी या विषयामध्ये त्यांची PhD म्हणजे घेतलेली आहे. ठीक आहे. तर त्यांचा खूप सारा अभ्यास या विषयामध्ये झालेला आहे आणि असं ग्रेट व्यक्तिमत्व आपल्याला इथं मार्गदर्शन करणार आहे. तर प्रत्येकानं मी जसं अगोदर सांगितलं, डायरी पेन सोबत ठेवायची आहे. प्रत्येक पॉईंट ना पॉईंट तुम्हाला लिहून घ्यायचा आहे. काय माहिती तुमचं आयुष्य इथून पुढे बदलून जाईल. कारण की जसं म्हणतो ना आपण, प्रत्येकाला संधी भेटते, फक्त घ्यायची कोणाला ते समजलं पाहिजे. तर संधी प्रत्येकाला आहे, काम करण्याची पण आहे, एक्स्ट्रा इन्कम कमावण्याची पण आहे. परत तुम्ही म्हणशाल मग आता ही संधी कोणासाठी आहे? ही संधी प्रत्येकासाठी. ज्याचं वर्ष 18+ आहे, ज्याचं वर्ष 18 कंप्लीट आहे, असं प्रत्येक व्यक्ती करू शकतो. प्रत्येक महिला करू शकते, गृहिणी करू शकते, जॉबवाला करू शकतो, बिझनेसवाला करू शकतो, डॉक्टर करू शकतो, पोलीस करू शकतो, रिटायर ऑफिसर करू शकतो, LIC एजंट करू शकतो. प्रत्येक व्यक्तीला ही संधी आहे आणि ही खूप महान संधी आहे. याचा अभ्यास तुम्ही जर व्यवस्थित केला आणि आजचं सेशन जर तुम्ही मनपूर्वक ऐकलं, तर 100% तुमचं पण जीवन इथलं पुढं बदलून जाईल. कारण की माझं बदललंय, म्हणून मी ते तुम्हाला या विषयावर सांगू शकतो किंवा बोलू शकतो. ठीक आहे. तर चला, आपण आज ज्या व्यक्तिमत्वाला इथं इन्व्हाइट करणार आहे, तर ते खूप असं, जसं मी अगोदर सांगितलंय, ज्यांनी इंग्रजी विषयामध्ये PhD प्राप्त केलेली अशा ग्रेट व्यक्तिमत्वाची डॉक्टर श्रीकांत थोरात सरांचे आपल्याला वेलकम करायचं आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सगळ्यांची साथ लागणार आहे. कारण की त्यांचं व्यक्तिमत्व किंवा इतकं मान आहे की मी एकटा त्यासाठी पुरेसा नाही. तर प्रत्येकाची मला साथ लागणार आहे त्यांना वेलकम करण्यासाठी. चला वेलकम करूया डॉक्टर श्रीकांत थोरात सरांचं.